आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावामध्ये सर्वांना सलाम. मी शांती रावटे आज आपल्या सर्वांसाठी 1 योहान अध्याय 2 वचन 1 ते 6 ह्या वचनांवर मनन करू इच्छिते. ह्या वचनांमध्ये लिहिले आहे, अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केलेच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नाही तर सर्व जगाच्या पापांबद्दल आहे. आपण त्याच्या आज्ञा पाळिल्या म्हणजे आपण त्याला ओळखतो हे आपणास कळून येते. मला त्याचे ज्ञान आहे असे म्हणून त्याच्या आज्ञा जो मानित नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठायी आहो. मी त्याच्यामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. सर्वप्रथम योहान लिहत आहे, अहो माझ्या मुलांनो. तर हे विश्वास करणाऱ्यांना तो लिहित आहे, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना लिहित आहे. योहान वयोवृद्ध आहे आणि नवीन ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना तो लिहित आहे. ते अजून परिपक्व नाहीत तरी पण तो त्यांना हे लिहित आहे, अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये. ही सर्व ख्रिस्ती लोकांसाठी शिक्षा आहे, आज्ञा आहे, अपेक्षा आहे. का? कारण आता ते परमेश्वर पिता आणि पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या सहभागितेत आहेत. अध्याय 1 वचन 3 मध्ये लिहिले आहे, जे आम्ही पाहिले. हे योहान म्हणतोय आणि स्वतःसोबत सगळ्या आपल्या शिष्यांना पण तो घेत आहे. तर तो म्हणतो, जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हासही ह्यासाठी कळवितो की तुमचीही आम्हा बरोबर भागी व्हावी. आपली ही भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच बरोबर आहे. तर ही आपली सहभागिता आहे पित्यासोबत आणि येशू ख्रिस्तासोबत. आणि हे सहभागिता जे संभव होते ती पवित्र आत्म्याच्या द्वारे संभव होते. तर अशा पवित्र आत्मिक जीवनासाठी योहान लिहित आहे, तुम्ही पाप करू नये. म्हणजे पापापासून दूर राहा, पापाला आपल्यापासून दूर करा. पाप करण्याची स्वतंत्रता घेऊ नका. पाप झालं बाबा असा बहाणा बनवू नका. तुम्ही पाप करू नये. जसे जगातले लोक पाप करतात तसे आम्ही पाप करू नये. आम्ही प्रयत्न करावा की आम्ही पापापासून वाचावे. सैतानाच्या ज्या परीक्षा आमच्यावर बळ टाकू इच्छितात, हावी होऊ इच्छितात, त्यापासून वाचण्याची म्हणजे सुटण्याची प्रार्थना आपण नेहमी करत राहावे. जसे आम्हाला शिकवली आहे येशू ख्रिस्ताने प्रार्थनेमध्ये ही प्रार्थना करा म्हणून, आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडिऊ. आम्हाला पापापासून वाचण्याची म्हणजे आमच्याकडून पाप होऊ नये ही चिंता आम्हाला असायला हवी. तुम्ही पाप करू नये. जर कोणी पाप केलेच असं लिहितोय तो पुढे, तुम्ही पाप करू नये जर कोणी पाप केलेच. म्हणजे आमच्याकडून पाप होईल कधी अशी संभावना आहे. आमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे आमच्याकडून पाप होईल. शैतानाच्या परीक्षा, जीवनाच्या परीक्षा अशा भारी येतील की त्या दबावामुळे आमच्याकडून पाप होऊ शकते. आमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, अविश्वासणारे लोक आहेत, देवाचे वचन न पाळणारे लोक आहेत, त्यांच्या कारणाने आमच्याकडून पाप होऊ शकते. जसं तो लिहितो
मुलांनो, अहो मुलांनो, म्हणजे आमची काहीतरी अशी अज्ञानता असेल, आम्ही वचन पूर्ण आम्हाला समजत नाही, त्यामुळे पण कधी कधी आमच्याकडून पाप होऊ शकते. आमची परिपक्वता कमी आहे, त्या कारणाने पण पाप होऊ शकते. आम्ही कधी कधी सावधान राहत नाही, त्यामुळे पण पाप होऊ शकते. सवय नाही पाप करण्याची आमची, कारण आता आमचं तारण झालेलं आहे. परमेश्वर पित्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचं तारण केलेलं आहे. आम्हाला पापातून सोडवलेलं आहे. आमच्या पापांची क्षमा केलेली आहे आणि पापाचं जो बळ आहे ते आमच्या जीवनातून त्याचं वर्चस्व दूर केलेलं आहे. परंतु आम्ही या शरीरामध्ये आहोत, मरणहार शरीरामध्ये. ह्या अवयवांमुळे ज्या शरीरामध्ये आम्ही आहोत त्या कारणाने आमच्याकडून पाप होऊन जाते. परंतु आम्हाला लक्षात ठेवायला हवं की ह्याच पहिल्या योहानाच्या 3 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये लिहिले आहे, जो कोणी देवाकडून जन्मला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याचमध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मला आहे. तर नवीन जन्माचं बीज, पवित्र आत्मा हे बीज, वचन हे बीज, देवाची जे आज्ञा आहेत ते आमच्या हृदयावर आता, अंतःकरणात आता लिहिल्या गेलेल्या आहेत. हे सर्व जे आमच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे आत्मिक, त्याच्यामुळे आमची सवय नाही आहे आता पाप करण्याची. पापाचं वर्चस्व नाही आमच्या जीवनामध्ये. जीवन आता असं नाही आमचं की आम्हाला पापामध्ये आनंद येतो, असं आता आमचं जीवन नाही. परंतु पाप एक आत्मिक संघर्ष, एक लढा ठरतो आमच्या जीवनामध्ये. जसं रोमकरास पत्रात 7व्या अध्यायामध्ये पौल म्हणतो, जे चांगले करावे असे मला वाटते ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. माझ्या अवयवात मला एक निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनातल्या नियमांबरोबर लढून मला कैद करतो आणि माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. हा लढा सतत चालत राहतो आमच्यामध्ये. जोवर आम्ही या पृथ्वीवर ह्या जीवनामध्ये आहोत तोपर्यंत चालत राहील. ह्यापासून संपूर्ण सुटका आम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा आम्ही ह्या शरीरातून आमचा प्राण निघून आम्ही देवाकडे जेव्हा जाऊ, ख्रिस्ताकडे जाऊ, किंवा ख्रिस्त आम्हाला जेव्हा घेऊन जाईल, आणि तेव्हाच असं बिलकुल पापरहित अशी सिद्धता तेव्हाच आम्हाला प्राप्त होईल. ह्या जीवनामध्ये हा लढा चालत राहतो. म्हणूनच पहिल्या योहानाच्या 1 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये योहान लिहितो, आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. 10व्या वचनामध्ये तो लिहितो, आम्ही पाप केले नाही असे जर आपण म्हणतो तर आपण त्याला लबाड करीतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. परंतु 9व्या वचनामध्ये तो लिहितो आम्हाला, 1 योहान 1:9 मध्ये, जर आपण आपली पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्या सर्व अधर्मापासून शुद्ध करील. तो क्षमा करेल, तो शुद्ध करील. परंतु तुम्ही पाप करू नये ह्याकडे लक्ष द्या. पाप करत राहण्याची सूट नाही आपल्याला. जर पाप झालंच आपल्याकडून तर पित्याजवळ आपला एक कैवारी आहे. पित्याजवळ आमचा कैवारी कोण आहे? तर लिहितो योहान, धार्मिक असा जो येशू ख्रिस्त, तो आपला कैवारी आहे. धार्मिक असा येशू ख्रिस्त. धार्मिक म्हणजे येशू ख्रिस्त जो स्वतः बिलकुल निर्दोष, निष्कलंक, पापरहित, पूर्णतः पवित्र असा होता आणि असा आहे. इब्रिकरास पत्र 4 अध्याय 15 वचनामध्ये लिहिलेला आहे, तो सर्व प्रकारे, तो म्हणजे येशू ख्रिस्त, तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे परखलेला होता तरी निष्पाप राहिला.
या पृथ्वीवरच्या जीवनामध्ये तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे परखलेला होता, तरी निष्पाप राहिला. येशू म्हणजे जो आपल्या लोकांचे त्यांच्या पापापासून धारण करतो. कारण त्यानेच आमच्या पापाला आपल्यावर घेऊन क्रूसावर आमच्या पापांसाठी प्रायश्चित केले, प्राण दिला. तो ख्रिस्त आहे, म्हणजे देवाकडून पाठविलेला आमचा तारणारा तो आहे. पित्याजवळ आमचा आणखीन कोणी दुसरा कैवारी नाही, एकच कैवारी आहे, आणि तो म्हणजे धार्मिक येशू ख्रिस्त. का तो आमचा कैवारी आहे? तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. येशू ख्रिस्त आमचा कैवारी आहे कारण तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नाही, तर सर्व जगाच्या पापांबद्दल आहे. जेव्हा योहान ख्रिस्ती लोकांना लिहित आहे आणि तुम्ही पाप करू नये म्हणून लिहित आहे, आणि मग म्हणतो पाप झालंच तुमच्याकडून, तर एक कैवारी आहे, आणि मग म्हणतो तो आमचा कैवारी ह्यासाठी आहे की तो आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. तर मग का त्याने इथे जगाच्या पापांची आठवण का करून दिली आम्हाला यामध्ये? हे आमच्या लक्षात आणण्यासाठी की, प्रियांनो लक्ष द्या, हे आमच्या लक्षात आणण्यासाठी की आमचं छोटूस पाप पडणं क्षमा होण्यासाठी त्याच प्रायश्चित्ताची आवश्यकता आहे, जे येशू ख्रिस्ताने क्रूसावर केलेलं आहे सर्व जगासाठी. ही गोष्ट आम्हाला फार गंभीर वाटायला हवी की आमच्या पापासाठी प्रायश्चित कोणतं आहे? तेच जे सर्व जगाच्या पापांसाठी आहे, येशू ख्रिस्त. आणि म्हणून आपल्या पापाला आम्ही हलके घेऊ नये की अरे झालं पाप. नाही, तुम्ही पाप करू नये याकडे आम्ही लक्ष द्यावे. तुम्ही पाप करू नये यामध्ये आमचे आज्ञा पाळण्याचे जीवन, आज्ञाकारी जीवन आम्हास सहायता करते. 3 वचनाच्या पुढे लिहिलेले आहेत, 1 योहान 2 अध्याय 3 वचनापासून पुढे. आपण त्याच्या आज्ञा पाळिल्या म्हणजे आपण त्याला ओळखतो हे आपणास कळून येते. मला त्याचे ज्ञान आहे असे म्हणून त्याच्या आज्ञा जो मानित नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहो. मी त्याचमध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. ह्या वचनांमध्ये आम्हाला 2 प्रकारच्या मुख्य गोष्टी दिसतात. पहिल्या प्रकारच्या 3 गोष्टी आहेत. पहिल्या प्रकारामध्ये 3 गोष्टी आहेत. त्याच्या आज्ञा पाळणे, त्याचे वचन पाळणे, तो चालला म्हणजे ख्रिस्त चालला तसे स्वतःही चालणे. दुसऱ्या प्रकारात 5 गोष्टी आम्ही घेऊ शकतो आणि त्या आहेत, नंबर 1 आपण त्याला ओळखतो. नंबर 2 त्याच्या ठाई सत्य आहे. त्याच्या ठाई म्हणजे विश्वासणाऱ्याच्या ठाई, आपल्या ठाई. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये मतलब जो वचन पाळन करतो त्याच्यामध्ये. चौथी गोष्ट आपण त्याच्या ठाई आहो, आणि 5वी गोष्ट मी त्याचमध्ये राहतो. प्रियांनो, आम्ही देवाच्या वचनाची ही अपेक्षा की तुम्ही पाप करू नये ही पूर्ण करू शकणार, यासाठी ह्या 1, 2, 3 ह्या गोष्टी आम्हाला मदत करणार. कोणत्या 1, 2, 3? नंबर 1 त्याच्या आज्ञा पाळणे, नंबर 2 त्याचे वचन पाळणे, नंबर 3 जसा तो चालला तसे स्वतःही चालणे. आज्ञा म्हणजे स्पष्ट आज्ञा, वचन पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या स्पष्ट आज्ञा. हे करा, हे करू नका, निर्देश आहेत, चेतावण्या आहेत, 10 आज्ञा आहेत, येशूच्या आज्ञा आहेत, आणि पत्रांमध्ये लिहिलेल्या आज्ञा आहेत. त्या सगळ्या पालन करायच्या आहेत आम्हाला. वचन पालन करणे म्हणजे संपूर्ण वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये जे उदाहरणं आहेत, जी शिक्षा आहे, सिद्धांत आहे, जे काही आम्हाला सांगितलेलं आहे त्याचं पालन करायचं आहे आम्हाला. जसा तो चालला तसे चालणे म्हणजे ख्रिस्ताचे व्यक्तित्व
आमच्यामध्ये यायला हवे. ख्रिस्ताचा स्वभाव आमच्यामध्ये यायला हवे. ख्रिस्त कसा चालला? त्याने देवाच्या आपल्या पित्याच्या सगळ्या आज्ञा पाळन केल्या. आम्हाला पण पाळन करायला हव्या. कसा चालला तो? त्याने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली. आपल्याला पण करायला हवी. आणि जेव्हा आपण ह्या 1, 2, 3 ह्या गोष्टी पूर्ण करतो ना, की आज्ञा पाळणे, वचन पाळणे, जसा तो चालला तसा स्वतः चालणे, तर त्या 1, 2, 3, 4, 5 ह्या ज्या परिणामाच्या गोष्टी आहेत ना, या प्रमाण स्पष्ट करणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या ठाई खरोखर पूर्ण होतील. कसे? नंबर 1, की आम्ही त्याला ओळखतो, हे प्रमाणित होईल. आमच्या ठाई सत्य आहे, हे प्रमाणित होईल. आमच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे, हे प्रमाणित होईल. आम्ही त्याच्या ठाई आहोत, हे प्रमाणित होईल. आणि मी त्याच्यामध्ये, त्याचमध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये राहतो, हे प्रमाणित होईल. प्रियांनो, या दिवसांमध्ये जेव्हा आम्ही क्रूसाकडे लक्ष ठेवले आहे, ज्या क्रूसावर ख्रिस्ताने आमच्या पापांसाठी प्रायश्चित केलेले आहे, तर आमचं लक्ष ह्या वचनांकडे पण केंद्रित असू द्यावे आम्ही, की काय? तुम्ही पाप करू नये. आमची ही इच्छा हीच असावी प्रति दिवशी, की आम्ही पाप करू नये. आमचे वातावरण आम्ही असे बनवावे की ज्यामध्ये हे पूर्ण होईल, की तुम्ही पाप करू नये. देवबाप आम्हाला मदत करो आणि ख्रिस्ताचं जीवन आमच्या जीवनामध्ये हो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आम्ही हे करू शकतो आणि देवबाप आम्हाला मदत करो. येशूच्या नावाने आमीन.